20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं। माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। 20,000 मतदार बाहेरून आणले। भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरेंची आधी कबुली, शिंदेंच्या सूचनेनंतर केलं घुमजाव। ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेमध्ये दाखवून देणार। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेना मेळाव्यात ठाकरेंचं वक्तव्य। घायवळ प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं कारण नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं योगेश कदम यांना आश्वासन। सचिन घायवळला शस्त्र परवानाच दिलेला नाही। कदमांवरील सर्व आरोप चुकीचे। फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण। राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न, छोटी मोठी वादळं आली म्हणून पर्वत हलत नाही। विरोधकांना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं उत्तर। कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, तर पुण्यातील निलेश घायवळ प्रकरणामध्ये हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग। पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच करणार तपास। सरकार मनोज जरांगेंसमोर झुकलं। जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलाय। 2 सप्टेंबरचा GR रद्द केल्याशिवाय थांबायचं नाही। ओबीसींच्या मेळाव्यातून वडेट्टीवारांचा हल्लाबोल। भुजबळांच्या नादी लागून इतर ओबीसी नेत्यांनी वाटोळं करून घेऊ नये। विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस संपवायची आहे, जरांगेंचा पलटवार। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो। निवडून यायचं म्हणून काहीतरी आश्वासन देतो। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर विरोधकांच्या टीकेनंतर दिलगिरी व्यक्त। आणि डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल नाहीच। मारिया मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार। नोबेलसाठी ट्रम्प होते आग्रही। अतिवृष्टी आणि पुरामुळे सर्वच गमावलेला शेतकरी आता सरकारी मदतीकडे आस लावून बसलाय। सरकारनंही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं, पण अजूनही शेतकऱ्यांना बँकांकडून येणारे वसुलीचे मेसेज आणि कॉल बंद होत नाहीयेत। त्यामुळे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत, पण शेतकऱ्यांच्या या मागणीवरून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी मीठ सोडण्याचं काम केलंय। त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये संताप आहे, चीड आहे। नेमकं काय घडलं तुम्हीच बघा। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानानं शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। याच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर केलं। हे पॅकेज शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करणारं असलं तरी पूर्णतः दिलासा देणारं नाही। त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली। जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बोलताना थेट कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान करत नवा वाद ओढावून घेतला। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीचं आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला निधी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागणं ठरव ना। आदिलबाईलाच म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागायचे ठरवा। सहकार मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं गेलंय आणि त्याचे परिणाम सुद्धा तत्काळ जाणवू लागलेत। शेतकरी नेत्यांनी बाबासाहेब पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला।
अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत. कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या पॅकेजनंतर कर्जमाफीची मागणी काहीशी मागे पडली असतानाच बाबासाहेब पाटलांच्या टीकेनं नवा वाद उठवला. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला. असं आहे की बरोबर आहे ते बोलतात ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना. यांना ऐश्वर्याची सवय लागली. नोटाच्या मोठ्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे. सहकार मंत्री बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी. यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. मंत्र्यांनी काय विधानं करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत. अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही घरचा आहेर मिळाल्यानंतर सहकार मंत्र्यांना उपरती झाली. आपल्या विधानावरती सारवासारव करत बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली. नमस्ते, मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत. एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. सहकार मंत्र्यांना उपरती झाली असली तरी त्यांनी कर्जमाफीचा नाद हा शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांना एक सांगणं आहे. तुम्हाला जसा राजकारणाचा नाद आहे तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा सत्तेचा नाद आहे ना तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा कारखाने खरेदी करण्याचा नाद आहे ना तसा बळीराजाला नाही हो. बळीराजासाठी कर्जमाफी हा नाद नाही तर आज ती त्याची मजबुरी ठरली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांसमोर जे काही संकट उभं केलं त्यातून दिलासा मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी मागतायत. त्यामुळे त्यांच्या या मजबुरीला नाद म्हणत यापुढे कुणी शेतकऱ्यांचा अवमान करू नये हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सहकार मंत्री साहेब, शेतकऱ्याला नाद कर्जमाफीचा नाहीये, शेतीचा नाद आहे. मरतोय तरी पुन्हा पुन्हा शेती करतोय, हा नाद आहे. दरम्यान सचिन घायवळला परवाना दिलाच नाही. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा कदमांवर कारवाई न करण्याचं अप्रत्यक्षपणे संकेत दिले. एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. हे सगळं वादंग सुरू असताना तिकडे घायवळ प्रकरणात वादात सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट करत गंभीर आरोप केले. 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काही जण करतायत, तरी सुद्धा
सच्चा शिवसैनिकाच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, पण तेव्हा देखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं त्याला ताकद देण्याचं काम काही जणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काही जण तेव्हापासून करत होते. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात राजकारणात सक्रिय असलेल्या माझ्या आईला देखील या राजकारणात उडून नीचपणाचा कळस गाठला. व्यक्तीबद्दल मनात द्वेष काही जणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल याची कल्पना देखील केली नव्हती. असो, राजकारणात सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो, पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही. यापुढेही होणार नाही. मी माझं काम जबाबदारीनं करत राहील, असं ते म्हणाले. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार बाहेरून कसे आणले हे सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच विलास भुमरेंनी सारवासारव केली. मतदान बाहेरून आणलं म्हणजे स्थलांतरित मतदार होते, त्यांना मतदान करण्यासाठी विधानसभेच्या वेळेस आणलं असा खुलासा त्यांनी केला. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला. 10 जणांना तिकीट मिळणार नाही. सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब.